नमस्कार मित्रांनो, माझं नाव कल्पेश सुरुडे, आपला अधिकृत पोस्ट ऑफिस एजंट. माझ्याकडे ना काही 5-6 महिन्यात काही अकाउंट्स क्लोजिंगसाठी फोन आले. जेव्हा त्यांनी अकाउंट क्लोजिंगसाठी फोन केला तेव्हा मी एवढं सिरियसली घेतलं नाही. पण जेव्हा मी याचा पूर्ण डीप ॲनालिसिस केला तेव्हा मला असं लक्षात आलं, हे जे अकाउंट क्लोज होत आहे हे फक्त एका मेडिकल रिझनमुळे होत आहे. म्हणजे त्यांच्या घरात कोणी हॉस्पिटलाइज झालं असेल, त्यामुळे हे अकाउंट क्लोज करतात. म्हणजे बघा ना, एवढ्या वर्षापासून त्यांनी जे काही पैसे गोळा केले होते, समजा आपल्याकडे त्यांनी आर डी केलेलं होतं, काही ठिकाणी SIP केली असेल, काही सोनानं घेतलं असेल, या सगळ्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स एका हॉस्पिटल बिलमुळे सगळ्या संपल्या. सांगायचं तात्पर्य असं की तुमचं RD अकाउंट, SIP आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट किंवा कुठली इन्व्हेस्टमेंट नसली तरी चालेल, पण तुमचा सर्वात पहिले असला पाहिजे तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. त्यामुळे तुमचा हेल्थ इन्शुरन्स जर नसेल तर तुम्ही आजच मला कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या कुठल्याही हेल्थ ॲडवायझरला कॉन्टॅक्ट करा जवळच्या. पण हेल्थ इन्शुरन्स पहिले काढा, त्यानंतर मग आपण सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. धन्यवाद.